महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर मग बातम्या पाहूया। आताची मोठी बातमी। रिसोडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। अनंत कॉलनीतील बंद घर फोडून 7,24,500 रुपयांचा ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। रिसोड 5 जून। रिसोड शहरातील अनंत कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्याने मोठी घरफोडी करत तब्बल 7,24,500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमोल शालिग्राम खडसे हे काही दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी गेले होते। त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। यामध्ये सुमारे 5,24,500 रुपयांचे सोन्यात चांदीचे दागिने आणि 2 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली। घटना घडली त्यावेळी परिसरातील वीजपुरवठा खंडित होता। सकाळी चोरी उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली। माहिती मिळताच रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। तसेच वाशिम येथून श्वान पथकही पाचारण करण्यात आले। मात्र उशिरापर्यंत चोरट्यांचा कोणताही ठोस सुगावा लागला नव्हता। या घटनेमुळे रिसोड शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी करिता वाशिम प्रतिनिधी किशन काळे। अशाच ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।